भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शनिवारी बाळूमामांच्या भंडाऱ्याला स्पर्श करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार दिसेल। तर याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो। ठीक आहे, तर चला पाहूया। भक्तांनो नमस्कार। बाळूमामा यांचे नाव महाराष्ट्रात श्रद्धा, भक्ती आणि चमत्कारिक अनुभवांसाठी अत्यंत आदराने घेतलेले जाते भक्तांनो। अनेक भक्तांच्या मते बाळूमामांच्या आशीर्वादात अशी दिव्य शक्ती आहे की त्यांच्या स्मरणाने मनातील दुःख कमी होते। विशेषतः शनिवारी त्यांच्या भंडाऱ्याला स्पर्श करण्याची परंपरा अनेक ठिकाणी भक्तिभावाने केली जाते। हा भंडारा म्हणजे साधा हळदीचा चुरा नसतो, तर तो भक्तांच्या श्रद्धेचा आणि संतांच्या कृपेचा प्रतीक मानला जातो। भक्तांचा असा विश्वास आहे की जेव्हा एखादा भक्त शुद्ध मनाने बाळूमामांचे स्मरण करतो आणि त्यांच्या भंडाऱ्याला स्पर्श करतो, तेव्हा त्या क्षणी तो आपल्या जीवनातील चिंता, दुःख आणि संकटे मामांच्या चरणी अर्पण करतो। त्या स्पर्शाने केवळ हातांचा संपर्क नसतो भक्तांनो, तर त्यामध्ये भक्ती, विश्वास आणि संतांवरील निस्सीम श्रद्धा दडलेली असते। अनेक लोक सांगतात की जेव्हा ते शनिवारी भंडाऱ्याला स्पर्श करून कपाळाला लावतात, तेव्हा त्यांच्या मनात एक अनोखी शांतता निर्माण होते, जणू काही त्यांच्या मनातील भार हलका झाला आहे असे त्यांना वाटते भक्तांनो। महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बाळूमामांच्या देवळात किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर ठेवलेला भंडारा भक्तांना दिला जातो। हा भंडारा कपाळावर लावणे म्हणजे संतांची कृपा स्वीकारणे असे मानले जाते। काही लोक सांगतात की अनेक वर्ष अडचणीत असलेली कामे अचानक मार्गी लागली, घरातील कलह कमी झाला, आर्थिक अडचणी हळूहळू दूर झाल्या। भक्तांच्या अनुभवांमधून असे दिसते की श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि भंडाऱ्याचा स्पर्श त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटवतो। शनिवारी हा दिवस विशेष मानला जातो, कारण हा दिवस संयम, तपस्या आणि भक्तीचा दिवस समजला जातो। अनेक भक्त त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालतात, बाळूमामांचे नाव घेतात आणि मंदिरात जाऊन भंडाऱ्याला स्पर्श करतात। काही लोक घरातच मामांचा फोटो ठेवून त्यासमोर भंडारा ठेवतात आणि नम्रतेने प्रार्थना करतात। त्या क्षणी ते आपल्या आयुष्यातील समस्या सांगतात की मामाकडून मार्गदर्शन मागतात भक्तांनो। भक्तांच्या कथांमध्ये असेही सांगितले जाते की भंडाऱ्याला स्पर्श करताना मन पूर्णपणे शांत आणि शुद्ध असावे, कारण संतांच्या कृपेचा अनुभव हा श्रद्धेनेच मिळतो। जर मनात अहंकार, श्रद्धा, शंका आणि द्वेष असेल तर त्या कृपेचा अनुभव मिळत नाही असे अनेक वयोवृद्ध भक्त सांगत असतात। त्यामुळे भंडाऱ्याचा स्पर्श करताना मनात एकच भावना असावी, मामा माझ्यावर तुमची कृपा असू दे। अनेक कुटुंबामध्ये अशी परंपरा आहे की घरात काही मोठे काम सुरू करण्यापूर्वी किंवा संकटाच्या काळात बाळूमामांचा भंडारा कपाळावर लावला जातो। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे लोक मानतात। काही जण सांगतात की दीर्घकाळ चाललेली आजारपणे, व्यवसायातील अडचणी आणि घरातील तणाव अशा गोष्टी हळूहळू कमी झाल्या। या अनुभवामुळे भक्ताची श्रद्धा अजून दृढ होते। बाळूमामांच्या भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधेपणा। ते स्वतः अत्यंत साधे जीवन जगले आणि लोकांना नेहमी सत्य, दया आणि परोपकार यांचा मार्ग दाखवला। त्यामुळे भंडाऱ्याला स्पर्श करणे हा केवळ चमत्कार मिळवण्याचा मार्ग नसून तो आपले मन शुद्ध करण्याचा आणि संतांच्या शिकवणीचे स्मरण करण्याचा एक मार्ग आहे। जेव्हा भक्त मनापासून मामांचे नाव घेतात आणि त्यांच्या भंडाऱ्याला स्पर्श करतात, तेव्हा भक्तांनो त्यांना असे वाटते की त्यांच्या जीवनात आशा, धैर्य आणि विश्वासाची नवीन सुरुवात झाली आहे। अनेक वृद्ध भक्त सांगतात की मामांच्या भंडाऱ्यात फक्त हळद नाही, तर त्यांच्या आशीर्वादाची ऊर्जा आहे भक्तांनो। त्यामुळे शनिवारी फक्त भक्त मोठ्या श्रद्धेने त्या भंडाऱ्याला स्पर्श करतात
आणि तो भंडारा कपाळावर लावून आपले आयुष्य आनंदी आणि शांत व्हावे अशी प्रार्थना करत असतात भक्तांनो. तसेच भक्तांनो, बाळूमामा यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये असंख्य भक्तिपूर्ण कथा आणि अनुभव सांगितले जातात. विशेषतः त्यांच्या भंडाऱ्यांशी संबंधित अनेक भक्तांना आलेले अनुभव लोक श्रद्धेने सांगतात. या अनुभवांना अनेक जण गुप्त चमत्कार असे म्हणतात, कारण ते मोठ्या आवाजात सांगण्यापेक्षा श्रद्धेने जपून ठेवले जातात. खाली सांगितलेले 11 अनुभव हे भक्तांच्या विश्वासातून जन्मलेले आहेत आणि ते भक्तीची शक्ती किती मोठी असते याची जाणीव करून देतात. पहिला अनुभव असा सांगितला जातो की एका शेतकऱ्याचे जीवन सतत संकटात होते. पिके येत नव्हती, कर्ज वाढत होते आणि घरात नेहमी चिंता होती. एकदा शनिवारी त्याने बाळूमामांच्या मंदिरात जाऊन भंडाराला स्पर्श केला आणि तो कपाळावर लावून मनापासून भक्तांनो त्याने प्रार्थना केली. काही महिन्यात त्याच्या शेतात भरघोस पीक आले. त्या शेतकऱ्याने सांगितले की त्याच्या आयुष्यात जो दिवस बदलाचा ठरला. दुसरा अनुभव एका आईचा सांगितला जातो. तिचे मूल सतत आजारी असायचे आणि डॉक्टरांच्या उपचारानंतरही साधारणपणे सुधारणा होत नव्हती. ती आई दर शनिवारी बाळूमामांच्या फोटोसमोर भंडारा ठेवून प्रार्थना करायची आणि मुलाच्या कपाळावर हलकेच तो भंडारा लावायची. काही काळानंतर मुलाचे आरोग्य सुधारले आणि त्या आईने तो प्रसंग मामांची कृपा म्हणून मानला. तिसरा अनुभव एका तरुणाचा आहे. तो नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करत होता, पण यश त्याला मिळतच नव्हते. एक वृद्ध भक्ताने त्याला सांगितले की शनिवारी बाळूमामांचे नाव घ्या आणि भंडाराला स्पर्श करून प्रार्थना करा. त्या तरुणाने श्रद्धेने तसे केले आणि काही दिवसात त्याला अपेक्षित नोकरी मिळाली. त्याच्या मते त्या क्षणापासून, त्या वेळेपासून त्याच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढला. चौथा अनुभव घरातील कलहाशी संबंधित आहे. एका कुटुंबात सतत भांडणे होत होती. त्या घरातील ज्येष्ठ स्त्रीने बाळूमामांचा भंडारा घरात आणला आणि प्रत्येक शनिवारी देवासमोर ठेवून प्रार्थना करू लागली. काही काळानंतर घरातील वातावरण शांत झाले. सर्वजण सांगू लागले की घरात जणू काही सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. पाचवा अनुभव भक्तांनो ऐका, व्यवसायाशी संबंधित आहे. एका व्यापाऱ्याचा व्यवसाय सतत तोट्यात जात होता. तो खूप चिंतेत होता. त्याने शनिवारी बाळूमामांच्या मंदिरात जाऊन भंडाऱ्याला स्पर्श केला आणि आपले संकट सांगितले. काही महिन्यात त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि त्याला नवीन संधी मिळू लागल्या. सहावा अनुभव प्रवाशांशी संबंधित आहे भक्तांनो. एका भक्ताला मोठ्या अपघातातून थोडक्यात बचाव झाला. त्याने सांगितले की प्रवासाला निघण्यापूर्वी त्याने बाळूमामांचा भंडारा कपाळावर लावला होता. त्यामुळे तो संकटातून वाचला असे त्याला वाटले. भक्तांनो, जेव्हा तुम्हाला असे अनुभव येतील तेव्हा आपल्याला समजून जायचं की बाळूमामांचाच आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. सातवा अनुभव मानसिक शांतीचा आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते भंडाऱ्याला स्पर्श करतात, जेव्हा त्याच्या मनातील चिंता कमी होते, जणू काही मनावरचा ताण हलका झाला आहे असे वाटते. ही भावना त्यांना पुढे जाण्याची ताकद देते. भक्तांनो, आठवा अनुभव हरवलेल्या वस्तूंशी संबंधित सांगितला जातो. एका व्यक्तींची महत्त्वाची कागदपत्रे हरवली होती. त्याने मामांच्या नावाने प्रार्थना केली आणि भंडाऱ्याला स्पर्श केला. काही दिवसांनी ती कागदपत्रे अचानक सापडली. त्या व्यक्तीने तो प्रसंग मामांच्या कृपेचा चमत्कार मानला. नववा अनुभव विद्यार्थ्यांचा आहे. भक्तांनो, काही विद्यार्थी परीक्षेपूर्वी मामांच्या भंडाऱ्याला स्पर्श करून प्रार्थना करतात. ते सांगतात की त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि शांतता मिळते. त्यामुळे भक्तांनो, ज्यामुळे ते चांगले अभ्यास करू शकतात. 10वा अनुभव आरोग्याशी संबंधित आहे. एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की तो खूप निराश झाला होता, पण दर शनिवारी मामांचे नाव घेत भंडाऱ्याला स्पर्श केल्याने त्याच्या मनात जगण्याची नवी आशा निर्माण झाली. 11वा अनुभव सर्वात मोठा अनुभव आहे. श्रद्धेचा चमत्कार. अनेक भक्त सांगतात की भंडाऱ्याला खरा चमत्कार म्हणजे जीवनात निर्माण होणारी सकारात्मकता.
जेव्हा माणूस श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा त्याला धैर्य, संयम आणि विश्वास मिळतो. हेच खरे संतांचे आशीर्वाद आहेत असे भक्त मानतात. या सर्व अनुभवांमध्ये एक समान गोष्ट दिसते, ती म्हणजे श्रद्धा. बाळूमामांच्या भक्तांच्या मते चमत्कार भंडाऱ्यात नसतो तर भक्तांच्या विश्वासात असतो. जेव्हा मन पूर्णपणे नम्रतेने संतांच्या चरणी झुकते तेव्हा भक्तांनो जीवनात आशेची आणि सकारात्मकतेची नवी सुरुवात होते. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तसेच बाळूमामांच्या बद्दल महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेने कथा सांगितल्या जातात. अनेक भक्तांच्या मते बाळूमामांचा भंडारा म्हणजे केवळ हळदीचा चुरा नसून तो संतांच्या कृपेचे प्रतीक मानला जातो. भक्तांनो, विशेषतः शनिवारी मामांच्या भंडाऱ्याची संबंधित काही गुप्त संकेते आणि अनुभव लोकांमध्ये सांगितली जातात. भक्तांचा विश्वास आहे की जेव्हा माणूस शुद्ध मनाने मामांचे स्मरण करतो आणि भंडाऱ्याला स्पर्श करून कपाळावर लावतो तेव्हा त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. पहिला संकेत असा मानला जातो की भंडाऱ्याला स्पर्श करताना मनात अचानक शांतता निर्माण झाली तर समजावे की संतांची कृपा तुमच्यावर आहे. अनेक भक्त सांगतात की त्या क्षणी जणू मनातील चिंता हलकी झाली आहे असे वाटते. दुसरा संकेत असा सांगितला जातो की प्रार्थना करताना डोळ्यात अचानक पाणी येणे हे मन शुद्ध होते. भक्तांनो, लक्षण मानले जाते मन शुद्ध होत असल्याचे. भक्तांच्या मते हा क्षण संतांच्या कृपेचा अनुभव देणारा असतो. तिसरा संकेत असा आहे की शनिवारी भंडारा कपाळावर लावल्यानंतर काही दिवसात घरातील वातावरण शांत होऊ लागते तर ते शुभ मानले जाते. काही कुटुंबांनी सांगितले आहे की सतत भंडाऱ्यात घरातही शांतता आली. चौथा संकेत असा सांगितला जातो की भंडाऱ्याला स्पर्श केल्यानंतर एखादे अडकलेले काम अचानक मार्गी लागले तर भक्त ते मामांच्या आशीर्वादाने फल मानतात. पाचवा संकेत, भंडाऱ्याचा सुगंध किंवा त्याचा स्पर्श मनाला खूप प्रसन्न वाटू लागतो. तो सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मानला जातो. सहावा संकेत असा सांगितला जातो की प्रार्थना केल्यानंतर एखाद्या समस्येचे समाधान अचानक मनात सुचते. ते संतांचे मार्गदर्शन आहे असे अनेक भक्त मानतात. सातवा संकेत असा आहे की शनिवारी मामांचे नाव घेतल्यावर स्वप्नात मंदिर, भंडारा किंवा संतांचे दर्शन झाले तर ते शुभ मानले जाते. आठवा संकेत असा सांगितला जातो की भंडारा कपाळावर लावल्यानंतर मनात भीती होऊ लागली तर ते संतांची कृपा असल्याचे मानले जाते. नववा संकेत असा आहे की घरात सतत नकारात्मकता वाटत असेल आणि भंडाऱ्याची पूजा केल्यानंतर वातावरण हलके व आनंदी वाटू लागले तर ते सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जाते. 10वा संकेत असा सांगितला जातो की भंडाऱ्याला स्पर्श करताना अचानक अंगावर शहारे आले तर भक्त त्याला आध्यात्मिक अनुभव मानतात. 11वा संदेश असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती खूप निराश असते आणि भंडाऱ्याला स्पर्श केल्यानंतर तिच्या मनात आशा निर्माण होते तेव्हा तो जीवन बदलणारा क्षण असतो. भक्तांनो, 12वा संकेत असा सांगितला जातो की दीर्घकाळ चाललेले संकट हळूहळू कमी होऊ लागते. भक्त ते संतांच्या आशीर्वादाचे फळ मानतात. 13वा संकेत असा आहे की भंडाऱ्याची पूजा केल्यानंतर घरात अचानक चांगल्या बातम्या येऊ लागल्या तर ते शुभ संकेत मानले जातात. 14वा संकेत असा सांगितला जातो की प्रार्थनेनंतर मनात चांगले विचार आणि सकारात्मक निर्णय येण्याची प्रार्थना मिळाली तर ते संतांचे मार्गदर्शन समजले जाते. 15वा संकेत असा मानला जातो की भंडाऱ्याला स्पर्श केल्यानंतर मनात दुसऱ्यांसाठी दया आणि मदत करण्याची भावना वाढू लागली तर ते आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण मानले जाते. 16वा संकेत असा सांगितला जातो की एखाद्या कठीण परिस्थितीत अचानक योग्य व्यक्तींची मदत मिळाली तर भक्त ते मामांची कृपा समजतात. 13वा संकेत असा आहे की भंडाऱ्याला स्पर्श केल्यानंतर सतत येणारी भीती किंवा अस्वस्थता कमी होऊ लागली तर ते सकारात्मक बदलाचे चिन्ह मानले जाते.
18वा संकेत असा सांगितला जातो की काही दिवस सतत प्रार्थना केल्यानंतर मनातील राग द्वेष कमी होऊ लागला तर ते संतांच्या कृपेचा परिणाम मानला जातो. 19वा संकेत असा आहे की घरातील मुलांना अभ्यासात किंवा कामात अचानक प्रगती दिसू लागली तर कुटुंबातील लोक ते शुभ मानतात. 20वा संकेत असा सांगितला जातो की भंडाऱ्याची पूजा केल्यानंतर जीवनात नवी दिशा मिळाल्यासारखे वाटू लागले तर तो खरा चमत्कार मानला जातो. 21वा संदेश शेवटचा संदेश आहे भक्तांनो, सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. श्रद्धा भक्तांच्या मते खरा चमत्कार बाहेर घडत नाही, तो माणसांच्या मनात घडतो. जेव्हा मन पूर्णपणे श्रद्धेने भक्तांनो संतांच्या चरणी झुकते तेव्हा जीवनात धैर्य, संयम आणि सकारात्मकता निर्माण होते. हेच बाळूमामांचे खरे आशीर्वाद आहेत असे अनेक भक्त सांगत असतात. लक्षात ठेवा, त्यांचा हा अनुभव हा खरा आहे, खरी भक्ती आहे, ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. भक्तांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंटच्या माध्यमातून आपण चर्चा करू शकतोय. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष झाल्याशिवाय राहता कामा नाही भक्तांनो, कारण बाळूमामांचा झेंडा आपल्याला घरोघरी फडकवायचा आहे. तसेच तुम्ही हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं भक्तांनो मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं.